फेब्रुवारीमध्ये तुळशीची योग्य काळजी. तुळस सुकत असेल तर काय करावे? नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. फेब्रुवारी महिन्यात तुळस सुकते का? आणि जर तुळस ड्राय होत असेल तर आपण काय केले पाहिजे? खूप जणांचा हा प्रश्न असतो की मी रोज पाणी देते, खत देते, तरीसुद्धा तुळशी सुकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याची कारणे, उपाय, प्रूनिंग, माती, खत सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण शेवटी मी बिगनर मिस्टेक पण सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, अनुब्लॉग चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, फेब्रुवारी महिना म्हणजेच हिवाळा संपत येतो आणि उन्हाची सुरुवात होते. हे माझं 4th फ्लोअर का टेरेस गार्डन आहे. इथे खूप दिवसभराची ऊन असतं आणि या महिन्यात तापमान खूप अचानक वाढतं. तुम्ही बघू शकता ही तुळशीची झाडे आहे. खूप उन्हामध्ये असल्यामुळे कसे वाळून गेलेले आहे. काल मी पाणी दिलं होतं, पण दिवसभराच्या उन्हाने हे झाडं पूर्ण सुकलेलं आहे, पण मेलेलं नाही आहे. आता बघा की मिट्टी पण खूप वाळलेली आहे. आता मी जर पाणी दिलं आणि सावलीत ठेवलं, तर उद्या हे झाड टवटवीत होईल. आणि हेच बघा झाड, इथे मी थोडं शेड लावलेलं आहे आणि याला पण मी काल पाणी सोबतच दिलं होतं आणि हे झाड खूप छान आहे. कारण याला सावलीमध्ये असल्यामुळे हे टवटवीत आहे. कारण मी त्याला शेड लावलेलं होतं. म्हणून म्हणते की अचानक ऊन वाढलं की हवामानात बदल झाले याच कारणामुळे तुळशीवर ताण येतो. मुख्य कारण म्हणजे जास्त ऊन, चुकीचं पाणी किंवा जुनी माती, प्रूनिंग न करणं, कुंडी लहान पडणं किंवा किडी, बुरशी, असं आपण एक-एक कारण पाहूया. पाणी कसं द्यायचं? सगळ्यात मोठी चूक म्हणजे रोज-रोज पाणी देणं. तुळशीला रोज पाणी लागत नाही. सकाळीच पाणी द्या आणि माती जर वरची कोरडी असेल, तर तेव्हाच पाणी द्या. किंवा बोट घालून माती पण तपासू शकता तुम्ही. आता हे माझं 4th फ्लोअर आहे, तर याला मला दिवसातून म्हणजे 2 दिवसातून एकदा तर मी पाणी देतेच आहे. जर कोरडी वाटली तर थोडं अजून पाणी देते. पण रात्री पाणी देऊ नका. आणि बघू शकता माझ्याकडे भरपूर तुळशीचे झाडं आहे आणि हे झाडं ऑटोमॅटिक निघालेले आहे बी पडल्यामुळे. आणि बघू शकता दिवसभराच्या उन्हामुळे किती म्हणजे तुळशी सगळे वाळून गेलेली आहे. आता मी सगळ्या ह्या तुळशा सावलीमध्ये ठेवणार आहे, सेट लावणार आहे. आणि हेच बघा माझ्या हॉल टेरेस किचनचं गार्डन आहे. इथे तुळशीची इथे मी पूजा करते आणि इथे बिलकुल ऊन येत नाही 4 महिन्यापासून. सूर्यप्रकाश आपल्याला किती हवा? तुळशीला 3-4 तास तर ऊन पाहिजे, पण आमच्याकडे अजिबात ऊन येत नाही. तरी पण व्यवस्थित केअर केल्यामुळे माझ्या तुळशी चांगली आहे. आणि सावली तर ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे मला जास्त केअर करावं लागत नाही, कारण बिलकुल ऊन येतच नाही. आणि जिथे जास्त ऊन असेल तिथे तुम्ही सावलीमध्ये ठेवू शकता किंवा जाळी किंवा सेट पण लावू शकता. तर मी सुरुवातीला दाखवलंच आहे, की उन्हामुळे तुळशा कशा करपून गेलेल्या आहे आणि ह्या सावलीतल्या तुळशा आणि याचा कलर तोच आहे. पण इथे सावलीमध्ये ठेवल्याने हिरव्या कलर आलेला आहे. आता बघा, आता आपल्याला प्रूनिंग करायची आहे. तुळस जेव्हा छोटी राहते तेव्हाच आपल्याला प्रूनिंग करत राहावं लागते. त्याच्यामुळे काय होते, तुळस चांगली दाट होते आणि त्याला भरपूर ब्रांचेस पण येते. आणि नेहमी जसं तुळस वाढत राहते किंवा मंजिरी सुकत असते, तेव्हाच आपल्याला त्या मंजिरी अधूनमधून तोडून घ्यायचे आहे. आणि त्यात बी राहते तर कुंडीमध्ये पण आपण टाकू शकतो. आणि 2 पाण्याच्या मध्ये जे जॉइंट असते त्याला पिंच करायचं. पिंच केले तर तिथून एक नवीन ब्रांच तयार होते. आणि प्रूनिंगचे फायदे खूप असतात. नवीन फांद्या येतात, तुळस बुशी होते आणि सुकत नाही. आता वसंत ऋतूमध्ये काय होते ना, ते जुनी पाने गळून पडतात आणि नवीन पाने छान येतात. आता मी छान त्याला आता छान दोरीने बांधून घेते, एक सेप येते आणि आपली ही तुळशी पण एका ठिकाणी छान अशी सुंदर दिसते. आता बघू शकता मी ही तुळशी अ, लग्न होतं जेव्हा तुळशी विवाह त्यावेळेस ही लावली होती. त्यामुळे खूप छोटीशी होती, पण आता बघा 3-4 महिन्यामध्ये खूप छान झालेली आहे. आणि याची माती पण खूप हलकी आहे, कारण मी याच्यामध्ये स्टँडमध्ये ठेवते आहे. याच्यामध्ये असं कोकोपीट, वर्मी कंपोस्ट म्हणजे खूप छान माती, वेल माती बनवली आहे. त्याच्यामुळे बघा 3-4 महिन्यामध्ये माझी तुळशी किती घनी आणि खूप दाट झालेली आहे. व्यवस्थित जर आपण काळजी घेतली, आपली तुळशी वर्षानुवर्ष छान राहते. आणि चांगली माती कशी असावी? माती तुळशीला हलकी पाहिजे, पाणी धरून ठेवणारी पाहिजे, पण पाणी साचणार नाही. अशी एक छान वेल सॉईल आपल्याला बनवायची असते. आणि त्यामुळे काय होतं, नेहमी-नेहमी आपल्याला कंपोस्ट वगैरे द्यायची गरज नाही आहे. तर मी त्याच्यामध्ये रेती, वाळू म्हणजे कोकोपीट हे सगळं टाकलेलं आहे. नीम पावडर तर मी नेहमीच टाकते त्याला. निमखली, निंबोळी पावडर
आणि मी तुळशी विवाहामध्ये छान त्याला मी डेकोरेशन केलं होतं अक्रोडचे ते टाकून एक मल्चिंग म्हणून आणि दिसायलाही छान वाटते. आता आपल्याला छान गुडाई करायची आहे. उकरी केली की ऑक्सिजन मिळतं झाडाला आणि माती कडक टणक होऊन जाते, तर हलकी होऊन जाते. तर अधूनमधून आपल्याला कशाने चमच्याने वगैरे जे तुमच्याकडे असेल त्याने छान उकरून घ्यायची, म्हणजे माती पण हलकी होते आणि ऑक्सिजन मिळते, झाडांची वाढ छान होते, हवा जाते, ऊन लागतं. तर आपल्याला अधूनमधून असं छान चालता-फिरता आपण असं करू शकतो. काही मनाला ताण पण येत नाही. कधी-कधी कंटाळावाणं वाटते, पण आपण जर इच्छाशक्ती केली तर छान गार्डनिंग होतं. माझं तर खूप मोठं गार्डन आहे. तुम्ही बघू शकता वरचं ते. आणि आपल्याला जास्त खत द्यायची गरज नाही आहे. तुळशीला जास्त खत लागत नाही. आठवड्यात मी कधी-कधी भाजी धुतलेलं पाणी किंवा तांदूळाचं पाणी अधूनमधून देत राहते आणि केमिकल तर खत द्यायचंच नाही आणि जास्त खत दिलं तर रूट्स जळतात किंवा खराब होतात आपली तुळशी. आणि तुळशीला जर कीड लागली, चिकट वाटत असेल, तर वाकडी होत असेल, तर किडी आहे, तर आपण नीम ऑइल का स्प्रे पण करू शकतो. तर बघू शकता हे माझ्या खतांमध्ये एक वायर पण तिथे राहून गेला आहे प्लास्टिकचा. आता आपण आणि जर मुळं जर हे झालं तर आपण रिपॉटिंग करू शकतो, कारण रूट बाउंड झालं तर तुळशीची वाढ पण होत नाही. पण माझी तुळशी आता काही महिन्याआधीच लावलेली आहे. अशा खूप साऱ्या म्हणजे तुळशी आहे आणि मी एवढ्या तुळशा का लावलेल्या आहे, तर ते मी त्याचं कारण मी पुढे सांगणार आहे. एका ठिकाणी मी 3 तुळशा का बरं लावलेल्या आहे, त्याचे कारण पण सांगणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हे सगळं मी छोट्या-छोट्या ह्याच्यामध्ये पॉलिथिनमध्ये कटिंग लावते, त्याच्यातच बी पडतं, तर नवीन तुळशी पण तयार होते. आता बघू शकता मी छान त्याला हे केलेलं आहे. उकळी केली आहे, थोडंसं माती पण काढलेली आहे. आता आपल्याला जर किडे असेल तर आपण नीम ऑइलचा स्प्रे करू शकतो किंवा हळदीचा स्प्रे करू शकतो. हळद पण छान एक राहते तुळशीकरता आणि आणि तुळशीवरचं जे डस्ट राहते, धूळ वगैरे ते सगळं निघून जाते आणि हळद तर असं आपण मातीमध्ये थोडंसं टाकलं तर मुंग्या पण निघून जाते. मुंग्या पण लागतात कधी-कधी आपण प्रसाद वगैरे ठेवल्यामुळे. तर हळद अशी टाकायची आणि त्याच्यावर माती थोडंसं कव्हर करून द्यायची. तर हे खूप छान एक नॅचरल खत बनून जाते आणि याचा स्प्रे पण केला तरी छान आहे. बिगनर मिस्टेक काय होतात ना, रोज पाणी देणं, प्रुनिंग न करणं, फूल काढून न टाकणं आणि खूप ऊन येणं, केमिकल खत जे असते ते वापरणं आणि ड्रेनेज नसलेली कुंडी, ह्या जर चुका जर आपण टाळल्या तर नक्कीच आपली तुळशी हेल्दी राहते. मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये तुळस सुकते, पण योग्य काळजी जर घेतली तर ती पुन्हा हिरवी आणि ताजी होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ वाटला असेल, उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हे बघा मी तुळशीला अधूनमधून असं जमा करून ठेवते तुळशीला पाणी द्यायला किंवा इतर झाडांसाठी. हे तांदूळ धुतलेलं पाणी असते त्याच्यामध्ये खूप सारं मिनरल्स राहतात. खूप छान राहते. तर ही मी पाणी नंतर देणार आहे. आणि आता बघू शकता हीच तुळशी वर जर असती तर पूर्ण काळी आणि लाल झाली असती. पण इथे कमी उन्हामुळे म्हणजे ऊन नाहीच आहे माझ्याकडे. तरी ही तुळशीचा कलर खूप छान हिरवागार झालेला आहे. मी हे 3 तुळशा का बरं एका ठिकाणी ठेवलेल्या आहे. मी मागे एक YouTubeवरच एक व्हिडिओ बघितला होता ज्योतिषांचा. तर त्यांनी सांगितलं, की एक तुळशी ही विषम संख्यात लावायची. जसे 1 असेल तर 3 लावायच्या. पण 2 माझ्याकडे 2 होत्या. तर मी 2 नाही लावायच्या म्हणे, तर 3 लावायच्या किंवा 5, 7 अशा संख्येने तुळशी लावली तर चांगलं राहते. म्हणून मी तिथे 3 तुळशी ठेवलेल्या होत्या. आणि असे जे सुकलेल्या मंजिरी असते, जर आपण असं बी टाकून दिलं तर छान झाडं तयार होतात. तर माझ्याकडे मी स्पेशल असे झाडं लावत नाही. माझे बियांपासूनच झाडं तयार होतात किंवा मी इतरांना पण झाडं देत राहते. तर असा हा छान एक व्हिडिओ आहे. आपण जर असं काळजी घेतली तर आपले तुळशी हिरवीगार होते आणि आणि आपल्या घरी तुळशी असणं खूप चांगलं राहतं. तुळशीमुळे एक पॉझिटिव्हिटी येते, ऑक्सिजन मिळते आणि जितक्या तुम्ही तुळशी लावेल तेवढं चांगलं राहते. अ, किड्यांपासून आपलं हे होते, हवा शुद्ध राहते. खूप फायदे असतात तुळशीचे आणि मी तिथे त्याच्यावर एक छोटंसं सुगडांचं ते वाणामध्ये मला एक मटकं मिळालं, तर मी तिथे का ठेवते? कारण तिथे बर्ड्स नेहमी यायचं आणि तिथे अंडी द्यायचं. तर माझी तुळशी 2-2 महिन्यापर्यंत तो बर्ड्स असल्यामुळे खराब होऊन जायची. तर यावेळेस मी का केलं, की ॲल्युमिनियमचं ते पेपर तिथे लावलेलं आहे आणि एक छोटंसं मटकं ठेवलेलं आहे. कारण माझ्याकडे 2च तुळशी होत्या आणि मी परत एक तिसरी तुळशी लावली. कारण ते
पक्ष्यांमुळे. कारण खाली जागा असल्यामुळे काय होतं ना, पक्षी तिथे बसून जायचा. त्यासाठी मी तिथे लावलेला आहे छोटासा मटका आणि त्याच्यामुळे तो बर्ड्स तिथे येत नाही आणि अंडी देत नाही. पण त्याने दुसरीकडे घर केलं आहे माझ्या गार्डनमध्ये. याकरता अशा छोट्या-छोट्या जर आपण अशा गोष्टी केल्या तर आपल्याला खूप छान हे होतंय आणि आपल्या झाडांचं पण काळजी घेतल्या जाते. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करायला विसरू नका. जे नवीन आले असेल चॅनलवर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा किती छान आता मी आणि काही दिवसात माझी तुळशी परत छान होऊन जाईल. कारण आमच्याकडे आता मार्चमध्ये या साईडला ऊन येतं. तर भेटूया नंतर एक गार्डनिंग टिप्ससोबत. थँक यू सो मच.